आंदोलनाच्या मार्गातूनच ते प्रश्न मार्गी लागत नाहीत. 52 व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण गेलं तर व्यवस्थेमध्ये जाऊन सुद्धा प्रशासनाकडून आपले काही प्रश्न मार्गी लावावे लागतात आणि तीच भूमिका आदरणीय सदाभाऊंनी सुद्धा घेतली. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की प्रत्येक वेळेस सदाभाऊंच्या सगळ्या बाईट बघा, सगळी भाषणं बघा, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून असतो. म्हणून मी सदाभाऊंचं कौतुक करतोय असं नाही, पण या माढा लोकसभा मतदारसंघात ज्या 4,75,000 मताचं ओझं कायमस्वरूपी सदाभाऊ जिथं जिथं आम्हाला ज्या ज्या वेळेस माढा लोकसभा मतदारसंघातले चळवळीतले कार्यकर्ते जिथं जिथं भेटतात तिथं तिथं त्यांच्या माध्यमातून, सदाभाऊंच्या माध्यमातून या माढा लोकसभा मतदारसंघात निधी हातल विकास कामं असतील किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांकडून सुद्धा आपल्या चळवळीतल्या फटका कार्यकर्त्याला सुद्धा त्याचं काम करायची ताकद सदाभाऊ आम्हाला नेहमी देत असतात. आणि म्हणूनच आज या ऊस परिषदेच्या माध्यमातून मी थोडंसं वेगळ्या विषयाला आणखी एक टच करतो की 15 तारखेला पंढरपूरला एक भव्य ऊस परिषद आहे. म्हणून आजच्या ऊस परिषदेमधून आपल्या ऊसाला काय दर घ्यायचा आहे या निर्णयाचा परिपाठ आपण पंढरपूरच्या ऊस परिषदेमध्येच घेऊया. त्याचं कारण काय की पंढरपूरची ऊस परिषद ही सेंट्रल आणि केंद्रीभूत ऊस परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने तत्पूर्वी आपण या ऊस परिषदेमधून एक 2 ठराव आपण अशा पद्धतीनं करू की उद्या म्हणजे सोमवारच्या पासून 5 तारखेपर्यंत 3-4 दिवसात प्रत्येक तालुक्यातून जे जे सगळे शेतकरी चळवळीतील पदाधिकारी आहेत, शेतकरी आहेत, त्या बांधवांनी प्रत्येक तालुक्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे तालुकानिहाय नावं टाकून लेटर पॅडवर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करा की पहिला ऊसाला दर ठरवल्याशिवाय साखर ऊसाची गाळप हंगाम साखर कारखानदारांनी चालू करू नये आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बैठकीचं आयोजन करावं. ही भूमिका सगळ्यांनी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आपण 5 तारखेपर्यंत निवेदनाच्या माध्यमातून देऊया. 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला कुठलाच प्रतिसाद दिला नाही, कारखाने चालू राहिले, तर 10 तारखेला दुसरं एक आंदोलनाचा आपण सगळ्या बाबतीत एक 2च मी आंदोलन सगळ्यांसमोर ठेवतो की शेवटी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सगळी संचालकांची बॉडी असते आणि साखर कारखान्याचा जो संचालक आहे त्या संचालकाला चेअरमनला ऊसाचा दर द्या म्हणायचा अधिकार आहे का नाही या बाबतीत सगळ्यांना अनभिज्ञता आहे. खाजगीत सुद्धा ते साखर कारखान्याचे संचालक म्हणतात की आम्हाला अधिकार नाही. मग अधिकार नसेल तो तुम्ही संचालक पदाचा राजीनामा द्या. त्यामुळं आपल्याला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्या 4 दिवसात जेवढे ह्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे जे संचालक आहेत त्यांना जागे करण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी सगळ्या चळवळीतल्या पदाधिकारी असतील, तिथले शेतकरी बांधव असतील, 4 असू द्या 10 असू द्या, त्या कारखान्याच्या डायरेक्टरच्या आपण दारात जाऊ, तिथं हलगी आंदोलन करू आणि त्याच्या कांठळ्या उघडू की तुम्ही कारखान्याचे संचालक आहात, तुम्ही शेतकरी आहात, आमच्या ऊसाला काय दर देणार आहे हे पहिलं जाहीर करायचे काम तुम्ही चेअरमनला करायला लावा. नाहीतर 15 तारखेच्या पंढरपूरच्या ऊस परिषदेमध्ये कारखानदारीच्या बाबतीत कारखाने बंद ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यासाठी कारखान्याच्या संचालकांच्या दारात आपल्याला हलगीनाद आंदोलन करायचं आहे. हे 2 इव्हेंट आपण या ऊस परिषदेच्या माध्यमातून करूया. आणि त्याच अनुषंगाने आज ज्या पद्धतीनं आज सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले, सर्व शेतकरी चळवळीतील नेते मंडळी सुद्धा उपस्थित झाली, त्याबद्दल मी या ऊस परिषदेचा आयोजक म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि सर्व शेतकरी बांधव पण उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून आजची ही ऊस परिषद संपली असं मी जाहीर करतो.